महाराष्ट्राच्या गलिच्छ राजकारणाला सुरुवात, देवेंद्र फडणवीस जबाबदार. चला तर मित्रांनो पाहूया काय आहे सत्य. मित्रांनो 2019 साली देवेंद्र फडणवीस यांनी विचारासोबत तडजोड करून अजित पवारांसोबत सत्तेत आले आणि या सत्तेत आल्यानंतर देवेंद्र फडणवीस राजकारणासाठी किती नीच पातळी गाठू शकतात हा जनतेला कळलं. हा प्रकार शिळा होण्याच्या आधीच 2023 साली देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंना गुवाहाटीला पाठवलं आणि गुवाहाटीला पाठवून उद्धव ठाकरे यांची अखंड शिवसेना फोडली आणि यामध्येही देवेंद्र फडणवीस यांचा हात होता असं बोललं जातं. तर एकनाथ शिंदेंना 29 आमदारांचं पाठबळ होतं, पण बाकीच्या आमदारांना कॉल करून फडणवीस साहेब यांनी गुवाहाटीला पाठवलं गेलं असंही बोललं जातं. मित्रांनो हा एक प्रकार झाला. त्यानंतर अजून एक, गृहमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस फक्त गुन्हेगारी प्रवृत्तीला पाठिंबा देत आहेत का? आमदार, खासदार, मंत्री आणि गुन्हेगारी याच्यावर देवेंद्र फडणवीस कुठेही लक्ष देताना दिसत नाहीत. पक्षामध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीला घेऊन त्यांना मोठं करण्याचं काम देवेंद्र फडणवीस करतायत का हाही प्रश्न आहे. मित्रांनो वाचाळूंना ताकद दिली जाते आणि महाराष्ट्राचं राजकारण दूषित करण्याचा प्रयत्न होतोय का? मित्रांनो प्रवीण दरेकर, आशिष शेलार, गोपीचंद पडळकर, चित्रा वाहक, राम कदम, निलेश राणे हे मंत्री आणि आमदार महाराष्ट्रात ज्या वेळेस सामान्य माणूस, शेतकरी, मराठी माणूस अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस हे लोक त्या प्रश्नापासून डायव्हर्ट करतात आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला ही लागलेली कीड तर नाही ना. मित्रांनो ज्या वेळेस काहीतरी मोठा प्रश्न निर्माण होतो त्यावेळेस हे लोक काहीतरी बोलतात, कुठेतरी भांडण करतात, कुठेतरी प्रश्न विचलित करण्याचा प्रयत्न करतात. यामुळे आज आपला महाराष्ट्र विकासाकडून अविकासाकडे चालला आहे का हाही प्रश्न आहे. मित्रांनो आता आपली जबाबदारी आहे जनतेची की सरकारविरुद्ध आक्रमक होण्याची. आपला विरोधी पक्ष झोपलाय का हाही पाहण्याची गरज आहे. मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मराठी माणसाचा, महाराष्ट्राचा आवाज बनण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.